ती शक्ती आहे ती सहजच जागृत होते. जर कोणी सत्पुरुष असले तर ते सहजच करतील आणि जे नसतील ते कसंही करून करणार नाही. किती तुमची मेहनत करतील, काही करतील, फक्त तुम्हाला त्रास होईल. अशा लोकांच्या नादी लागून तुम्ही फक्त आपला वेळ घाल. तेव्हा जे खरोखर सत्पुरुष लोक आहेत त्यांच्याकडनं हे काम करून घेतलं पाहिजे. आता ही शक्ती जी आपल्यामध्ये कुंडलिनी, ती काय शक्ती? ती शक्ती म्हणजे शुद्ध इच्छा आहे माणसाला. आता जसं आपल्याला कोणची इच्छा होते ती अशुद्ध आहे. आपण असं म्हणतो की आमच्याजवळ जर थोडा जमीन जुमला आला तर बरं होईल. जमीन जुमला आल्यावर आपल्याला वाटतं की बा हे काही नाही, आता एक घर झालं पाहिजे. मग घर झाल्यावर वाटतं की आता ह्याने काही नाही, आता आपल्याला एक बैलगाडी झाली पाहिजे. बैलगाडी झाल्यावर असं वाटतं की आता बैलगाडीने होत नाही, आता मोटर पाहिजे. मग हे पाहिजे, मग ते पाहिजे. म्हणजे आपण जी इच्छा एकानंतर एक करत जातो ती पूर्ण जरी झाली तरी आपल्याला समाधान होत नाही. म्हणजे ही शुद्ध इच्छा नाही. तर ती कोणची शुद्ध इच्छा आहे ती आपण मिळवली पाहिजे. आणि शुद्ध इच्छा फक्त एक मात्र आहे. आणि ती शुद्ध इच्छा म्हणजे आपला परमेश्वराशी संबंध होणे, योग घडणे, ही शुद्ध इच्छा आहे. साक्षात्कारी होणे ही शुद्ध इच्छा आहे. ते झाल्याशिवाय तुम्ही काहीही केलं तरी सुद्धा तुम्हाला समाधान वाटणार. म्हणजे जसं आता हे माझ्या समोर यंत्र आहे आणि हे यंत्र जरी आम्ही बनवलं, सगळं केलं, पण जोपर्यंत याचं कनेक्शन आम्ही मेनशी लावणार नाही तेव्हा ह्याला काही अर्थ येत नाही आणि याचा उपयोग होऊ शकत नाही. तसाच तुमचा संबंध जोपर्यंत त्या परमेश्वराच्या शक्तीशी लागणार नाही तोपर्यंत तुम्हालाही काही अर्थ लागत नाही. आता ही परमेश्वराची शक्ती आहे तरी काय? रोजच आपण बघतो जगामध्ये हजारो अशा गोष्टी आपण बघतो ज्या जिवंत आहेत. म्हणजे आपण बघतो की एका झाडाला आज फुलं आहेत, उद्या फळ येतात. कोणताही सायंटिस्ट एका फुलातनं फळ काढू शकत नाही. ही कोणची शक्ती आहे जी सगळं जिवंत कार्य करते, जी आम्हाला श्वास देते, जी आमचं हृदय चालवते? ही कोणची शक्ती आहे? ही जी शक्ती आहे तीच परमेश्वराची, जिवंत परमेश्वराची, जिवंत प्रेमाची शक्ती आहे. आणि ती शक्ती अजून आपल्या हाताला लागलेली नाही. जेव्हा आपल्याला योग घडतो तेव्हा ती शक्ती आपल्या हाताला लागते. ह्या शक्तीला आपण मिळवून घ्यावं. हीच एक सदिच्छा सर्व संत साधूंची राहील. नुसतं टाळ फुटण्याची त्यांची सदिच्छा नाही, किंवा काहीतरी बडबड टाळण्याची त्यांची इच्छा नाही, भाषण देण्याची त्यांची इच्छा नाही, किंवा पारायण करून करून शब्द जाल करण्याची त्यांची इच्छा नाही. पण त्या शब्द जाळातनं बाहेर निघून त्या परमशक्तीला तुम्ही प्राप्त झालं पाहिजे, हीच त्यांची एक सदिच्छा राहिली. आणि ती सदिच्छा पूर्ण होण्याची ही वेळ आली. आपल्याला असं वाटतं की जर आपल्याजवळ सुबत्ता आली तर आपण सुखी होऊ. ही सुद्धा अगदी चुकीची कल्पना. आता ही जी मंडळी इथे